समाचार अब तक, सत्य का साहस। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या वतीनं 2 फेब्रुवारी रोजी गांधी गेट जवळून बँड वाजवून पदयात्रा व स्वच्छता अभियान राबवत आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। महानगरपालिकेत प्रशासकीय राज सुरू असल्याने सध्या शहरात स्वच्छतेचा बोज वारा उडाला आहे। यासाठी 2 फेब्रुवारी रोजी आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे प्रशांत पवार म्हणाले आहेत। ऐकूयात ते काय बोलले। तुम्ही काय नेमकं सांगायचं संदेश द्यायचा? नागपूर शहरामध्ये घाणीचं साम्राज्य भरपूर झालेलं आहे। 2 वर्षापासून आमच्या इथे नगरसेवक नाही आणि प्रशासन मनमानीपणा करून राहिलं। ज्या कंपनीला यांनी कामं दिल्या ती कंपनी काम न करता नुसतं पैसा लाटण्याचं काम करत आणि या कचऱ्यामुळं रोगराई वाढून राहिली आहे। आणि मोदीजींनी मंत्र दिलेला आहे का साफसफाई स्वच्छ भारत, आणि त्या स्वच्छ भारत या मोहिमेचे आज आम्ही मध्य नागपूर गांधी गेट जाऊन माननीय आमचे गौस मोमीन उपाध्यक्ष यांच्या आणि अध्यक्ष रवी पराठे यांच्या नेतृत्वात आम्ही हे काम आता सुरू केलेलं आहे। आम्ही आता कॉर्पोरेशनच्या सहाय्यक आयुक्ताला घेराव करणार आहे आणि त्यांना सुद्धा झाडू देणार आहे का तुम्ही झाडू मारा। जोपर्यंत मध्य नागपूर स्वच्छ होत नाही तोपर्यंत कॉर्पोरेशनवर आमचा मोर्चा चालू राहणार। समाचार अपडेटसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।